मित्रांनो. चला तर पाहूया बेसिक राशीचे गणित. बघा असं जर गणित आलं म्हणजे ह्याला म्हणतात परावली. तर सगळ्यात आतल्या कंसापासून सोडवत जायचं. मग आतला कंस एवढा आहे तो सोडवूया. आता इथं सी या आणि कंसाच्या बाहेर इथं वजा आहे म्हणजे आतल्या सगळ्याची काय होणार चिन्ह बदलणार. म्हणजे सी आतल्या सगळ्याची चिन्ह बदलून आहे असं त्याला जोडून लिहा. काय होणार वजा ए अधिक बी अधिक सी. आता हा कंस सोडवून झाला. नंतर त्या कंसाच्या बाहेर काय राहिलंय बी वजा. मग आता एवढा सोडवा मुलांनो आणि इथं आहे वजा सी अधिक ए आणि सुरुवातीला आहे ए वजा. आलं का एवढं लक्षात आलं असेल. मग आता दुसरी सेकंड स्टेप काय आहे ही बी वजा कंस पुढे आहे. मग ह्या वजा असल्यामुळे सगळी ह्यातली बी चिन्ह नंतर बदलणार. मग बी याला काय होणार वजा सी अधिक ए वजा बी वजा सी. आलं का नाही. आता हे वजा सी आहे असं पुढे लिहिलं तर चालतंय आणि आता आहे ए वजा आणि हे कंसाच्या बाहेर अधिक ए आहे. पहा आता ए लिहिलं हिथं कंसाच्या बाहेर वजा असल्यामुळे ह्या कंसातली सगळी चिन्ह बदलणार. काय होणार वजा बी अधिक सी वजा ए अधिक बी अधिक सी अधिक सी. आता सगळे कंस संपले. त्यानंतर आहे असा अधिक ए तुम्ही समोर लिहू शकता. परत पहा मुलांनो कंसात कंस कंसात कंस ज्या वेळेस असेल त्यावेळेस जर सुरुवातीला कंसाच्या बाहेर वजा असेल तर तो कंस काढत असताना कंसातील सगळी चिन्ह काय होतात बदलतात. आता आपण सगळे कंस काढले त्यानंतर असं राहिलं. आता आपण काय पाहणार कुणाचं चल समान आहे त्यानुसार त्याची बेरीज किंवा वजाबाकी होणार. बघा अधिक ए आहे वजा ए आहे हे काय होणार कॅन्सल होणार. नंतर वजा बी आहे अधिक बी आहे हे बी काय होणार कॅन्सल होणार. मग राहिलं काय आपल्याकडं अधिक सी अधिक सी अधिक सी अधिक ए म्हणजे 3 सी राहिलं अधिक ए राहिलं. ह्यांची जर क्रिया काय होणार आहे बेरीजच होणार आहे. हे कट होत नाही. मग 3 सी आणि अधिक ए हे असं लिहिलं काय आणि ए अधिक 3 सी लिहिलं काय हे दोन्ही मेथड बरोबर आहे. ओके तर पर्याय क्रमांक काय आपलं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 3 आहे का नाही सोपं. चला पहा दुसरं एक्झाम्पल काय म्हटले एक्स या संख्येची विरुद्ध संख्या कोणती. विरुद्ध म्हणजे काय असतं मुलांनो बेरीज व्यस्त. म्हणजे धन असेल तर ऋण होते आणि ऋण असेल तर धन होते. म्हणजे ज्या दोन संख्यांची बेरीज 0 असते त्यांना विरुद्ध संख्या किंवा बेरीज व्यस्त संख्या म्हणतात. तर काय म्हटलंय एक्स ची विरुद्ध संख्या. मग एक्स ही धन आहे का ऋण आहे ती सांगितली नाही. मग ह्याची विरुद्ध संख्या एक तर धन पण येऊ शकते किंवा ऋण पण येऊ शकते. आणि त्यांनी काय म्हणले एक्स इज नॉट इक्वल टू 0. ह्याचा अर्थ काय असतो ती 0 नाही. ह्याचा अर्थ 0 ला ऋण बी चिन्ह नसतं आणि धन बी नसतं. त्यामुळे आपलं फायनल आन्सर झालं एक्स ची विरुद्ध संख्या ही धन पण असू शकते आणि ऋण पण असू शकतं. हे उत्तर का आलं कारण एक्स ही धन आहे का ऋण आहे ही सांगितलेली नाही. म्हणून पर्याय क्रमांक उत्तर आहे 3. तिसरं एक्झाम्पल पाहताना तर असं वाटतंय संख्या किती लिहिल्यात बापरे. पण खूप सोपं आहे मुलांनो. ह्या दोनचा काय करायचा आहे गुणाकार आणि गुणाकार केल्यानंतर भागिले काय आहे 120. आता संख्या जर लिहिल्या तर आपल्याला लगेच येतं 3 गुणिले 8 भागिले 120. मग आपल्याला फक्त ऍड काय दिल्यात त्यांनी चल दिल्यात. मग चला घालवण्यासाठी तुम्हाला घातांकाचे नियम पाठ लागतात. मग आधी आपण करू 8 त्रिक 24. 24 भागिले 120 किती येणार मुलांनो 24 एके 24 24 5 120 म्हणजे 1 भागिले 5 ह्याचा अर्थ येणार 1/5. ही झालं संख्येचं उत्तर. आता चलांचं बघा m वर्ग गुणिले n घन गुणिले m घन गुणिले n. मग गुणाकारामध्ये पाया समान असेल तर घातांकाची बेरीज करतात. m चा वर्ग गुणिले m चा घन m चा 5वा घात गुणिले n चा 3रा घात गुणिले n चा पहिला n चा 4था घात आणि भागिले काय आहे भागिले असं लिहिलं तर चालेल किंवा समोर लिहिलं तरी चालेल m चा वर्ग गुणिले n चा वर्ग. भागाकारामध्ये नियम काय आहे मुलांनो जर
भागाकार असेल तर आणि पाया समान असेल तर घातांकाची वजाबाकी होते. आता बघा 5 2 गेले किती येणार 3 आणि वरती 5 मोठा आहे ना म्हणजे वरचा यमचा तिसरा घात राहणार. कारण 5 2 गेले 3 वर यम जास्त आहेत म्हणजे यमचा तिसरा घात. वरती काय आहे यनचा चौथा यनचा दुसरा वरतीच काय राहणार यनचा दुसरा म्हणजे अंशालाच राहणार. आणि आपल्या संख्येचं उत्तर काय आलं 1/5 आणि मग वरती राहिले यमचा घन आणि यनचा वर्ग. असा ऑप्शन कुठं दिसतोय आपल्याला कुठं दिसत नाहीये. मग तुम्ही म्हणता उत्तर आपलं चुकलंय का नाही ती ऋणच्या रूपात दिले. मग हाच 5 जर वरती गेला तर काय होणार 5चा वजा पहिला घात येणार बरोबर. कारण नियमात काय सांगतंय a चा यमवा असेल तर 1/a चा वजा यमवा आणि 1/a चा यमवा असेल तर तोच वरती आल्यावर a चा वजा यमवा. मग हाच 5 वरती आल्यावर 5चा वजा 1 येणार आणि राहिलेलं हाय असं लागणार यमचा घन यांचा वर्ग. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. क्रमांक 4 हा स्टेप बाय स्टेप सोडवला तर व्यवस्थित आपलं उत्तर बरोबरच येतं. बघा 21 ab चा वर्ग भागिले ही स्लॅशचा अर्थ आहे भागिलेच 5a चा चौथा b चा दुसरा भागिले 7a वर्ग b घन छेद 15a घन. आता मुलांनो तुम्हाला माहितीये ह्या ठिकाणी जर भागिले आलं तर पुढचा अपूर्णांक उलटा होतो आणि हे चिन्हाचं काय होतं गुणुले होतं. मग 21a b चा वर्ग छेद 5a चा चौथा b चा दुसरा गुणुले 15a चा घन छेद 7a वर्ग b घन. आता मुलांनो हे गणित सोडवत असताना सोपी ट्रिक काय आहे आधी संख्यांचं करून घ्या मग त्या चलांचं आणि चलाच्या घातांकाचं आपण सोडवूयात. आता इथं 5 आहे आणि इथं 15 आहे तर 5 1 5 5 3 15 7 आहे 7 1 7 7 3 21. मग संख्येचं उत्तर काय आलं 3 गुणुले 3 किती येणार 9 आणि 1 गुणुले 1 एकच राहणार म्हणजे फक्त वरती काय आलं 9 आलं. आता चलांचं बघा इथं a आहे इथं a चा चौथा आहे इथं a चा घन आहे a गुणुले a चा तिसरा अधिक करा किती येणार a चा चौथा छेद आणि वरती काय राहिलेलं b चा वर्ग. आता छेद a चा चौथा गुणुले a चा दुसरा a चा सहावा b चा दुसरा गुणुले b चा तिसरा b चा पाचवा. म्हणजे गुणाकारामध्ये नियम काय होता जर पाया समान असेल तर घातांकांची बेरीज करा. आता हे एकमेकांना घालवा बघा वर आहे a चा चौथा खाली आहे a चा सहावा. आता हा भागाकार आहे छेदाला म्हणजे मग त्यावेळेस काय करतो आपण घातांकांची वजाबाकी करतो. वर चौथा आहे खाली सहावा आहे म्हणजे खाली 2 राहणार ना शिल्लक 7 4 गेले 2 खाली म्हणजे 9 छेद a चा दुसरा राहणार. आता इथं b चा दुसरा आहे आणि इथं b चा पाचवा आहे खालीच b जास्त आहे वजाबाकी केली तर काय येईल 5 - 2 3 मग खालीच b 3 शिल्लक राहणार. तर उत्तर आलं आपलं 9 छेद a चा दुसरा b चा तिसरा. ऑप्शन आहे का नाही. मग आणखीन वेगळ्या प्रकारे काय उत्तर आहे मुलांनो हे जर दोन्ही घात वरती गेले तर ते काय होणार ऋण होणार म्हणजे आपला आन्सर येणार 9 गुणुले a चा वजा दुसरा b चा वजा तिसरा. ऑप्शन क्रमांक 3. पाचवा बघा 3x चा घन y चा वर्ग छेद 5x गुणुले 75x वर्ग छेद 15xy घन. आता थोडं ह्या प्रश्नांसाठी काय करायचं मुलांनो पेशन्स ठेवायचे असतात. संख्यांचा आधी करा क्रिया नंतर चलांची करत जावा खूप सोपं जातं. आता बघा 3 1 3 3 5 15 5 1 5 5 1 5 5 5 25 म्हणजे वरती काय आलं 1 गुणुले 15 वरती आलं 15 छेदाला काय आलं 1 5 5
आता ही बी क्रिया होती या, काय होते 5 एके 5 5 त्रिक 15, म्हणजे आपलं संख्येचं उत्तर आलं 3. आता चलांचं बघूया. x चा घन गुणिले x चा वर्ग, x चा 5वा, y वर्ग, इकडं y नाही आहे असं y वर्ग राहणार. नंतर बघा x गुणिले x, x वर्ग, y घन आहे असं राहणार. आता बघा तुम्हाला माहितीये चल समान असेल तर घातांकांची आपण भागाकारामध्ये वजाबाकी करतो. आता इथं 3 आहे असं राहिलं. x चा 5वा, x चा 2रा, वरती जास्त x आहे, दोघांची वजाबाकी केल्यावर आलं 3, वरती 3 शिल्लक राहिलं. y चा 2रा छेद y चा 3रा, आता खाली y मोठा आहे म्हणजे y एक खाली शिल्लक राहणार. आहे का ऑप्शन असा बघा, 3x चा घन भागिले y, ऑप्शन क्रमांक 2 हे आलं आपलं उत्तर. क्रमांक 6. x वर्षांनी हरी आणि मधु यांच्यात y वर्षाचा फरक आहे, तर z वर्षांनी तो फरक किती येईल? तर गणित बघा कसं आहे. आता हरी आणि मधु जर आपण समजलं हरी आज 10 वर्षाचा आहे आणि मधु आज 12 वर्षाचा आहे, तर त्या दोघांमध्ये फरक किती येणार आहे? 2 वर्ष. आणि z वर्षांनी म्हणजे काही वर्ष आपण वाढवू, 3 वर्ष. हरीचं वय किती होणार? 13. मधुचं वय किती होणार? 15. तर किती वर्षांचा फरक येणार? 2च वर्षांचा. म्हणजे हरीचं वय वाढत गेलं तर मधुचं पण वय वाढतच जाणार आहे. मग जो काही दोघांच्या वयात फरक असेल तो सेमच राहणार. म्हणून y वर्षाचा फरक आहे तर z वर्षांनी तो फरक y वर्षच राहणार. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर. क्रमांक 7. x वर्षांनी राजूचे वय y वर्ष होईल, तर 3 वर्षापूर्वी त्यांचे वय किती होईल? तर मुलांनो डायरेक्ट संख्या म्हणून तुमच्या कन्सेप्ट लक्षात येईल अशा प्रकारे मी तुम्हाला उत्तर सांगते. आजचं वय जर आपण राजूचं मानलं 10, तर x वर्षांनी, ह्याचा अर्थ 2 वर्ष मानू आपण, 2 वर्षांनी ते होणार 12, बरोबर. आणि त्यांनी विचारले 3 वर्षापूर्वी त्याचे वय किती? सांगा. आजचे 10 मानले, 3 वर्षापूर्वी उत्तर काय येणार? तुम्ही म्हणणार 7. डायरेक्ट संख्या दिल्यानंतर सांगता आलं का नाही? आता आपल्याला ते समीकरणाच्या रूपात सांगायचे. मग हो का, x वर्षांनी y होते, y ह्याचा अर्थ 12, मग y वजा x, y वजा x हे काय आलं? आजचं वय आलं. आणि 3 वर्षापूर्वीचं म्हणजे आणखीन -3, मग येणार y वजा x वजा 3, ऑप्शन क्रमांक 3. 8. ताशी 40 किलोमीटर वेगाने x अधिक 120 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल गाडीला? तर ताशी ह्याचा अर्थ एका तासात गाडी 40 किलोमीटर जाते आणि एवढं टोटल डिस्टन्स काय करायचं आहे? पार. म्हणजे x पण डिस्टन्स आहे आणि 120 पण डिस्टन्स आहे. मग आपल्याकडे सूत्र काय आहे? टोटल वेळ किती लागेल काढायचा आहे, अंतर भागिले वेग. मग अंतर किती? टोटल दिली बेरीज, पण आपण सेपरेट लिहूया म्हणजे आपल्याला ऑप्शन सापडेल, अन्यथा व्यवस्थित क्रिया होणार नाहीत. बघा x भागिले 40 म्हणजे x डिस्टन्स पार करायला सुद्धा 40 किलोमीटर वेगानेच गाडी जाणार आणि 120 किलोमीटर डिस्टन्स पार करायला सुद्धा 40 किलोमीटर वेगाने गाडी जाणार आहे. जर आपण ह्या क्रिया सोडवल्या तर आपल्याला परफेक्ट उत्तर येईल. बघा बेरीज जरी असली तरी अंश आणि छेदात आपण डायरेक्ट भाग लावू शकतो. 4 एके 4, 4 त्रिक 12, मग काय येणार आहे? x छेद 40 अधिक 3, x छेद 40 अधिक 3 एवढा काय लागणार आहे? अंतर पार करायला वेळ लागणार आहे. मग कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन क्रमांक 4. 3 कंसात a अधिक 5b मधून 5b अधिक a ची दुप्पट वजा करायची आहे. म्हणजे 3 कंसात a अधिक 5b मायनस ह्याची दुप्पट म्हणजे गुणिले 2 5b अधिक a. मग आता हे गुणाकार करून घ्या. सुरुवातीला 3 गुणिले 3a अधिक 3 गुणिले 5b, 3 5 15b. त्यानंतर बघा वजा 2 गुणिले 5b 10b अधिक 2 गुणिले a 2a. आता तुम्हाला माहिती आहे वजा जर असेल तर पुढच्या कंसातील चिन्ह बदलतात.
मग काय येणार 3a अधिक 15b वजा 10b वजा 2a. आता बघा भाऊकी भाऊकी कुठली समान आहे तर अधिक 15b वजा 10b आणि 3a वजा 2a. कारण भाऊकी कशी ओळखायची चल आहे का समान. ओके चलाचा घातांक पहिला पहिला आहे म्हणजे भाऊकी होते. आता क्रिया करा अधिक 3a वजा 2a भिन्न चिन्ह वजाबाकी करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. 3तनं 2 गेले 1 आणि a आहे असं मोठ्या संख्येला अधिक आहे अधिक 1 a लिहा किंवा फक्त a लिहा तरी चालेल. अधिक 15b वजा 10b मोठ्या संख्येचं अधिक चिन्ह 15b मधून 10b गेले राहिले 5b. मग हा ऑप्शन कुठे बघा 1 a लिहिलं तरी चालेल किंवा a अधिक 5b असं लिहिलं तरी चालेल. ऑप्शन क्रमांक 3 बघा उलट लिहिलंय फक्त सेमच आहे. a अधिक 5b लिहिलं काय आणि 5b अधिक a लिहिलं काय सेम. दाखवा खूपच सोपं आहे बघा. x ची किंमत 15 दिली y ची किंमत 20 दिली तर आपल्याला काय विचारलंय रूट मध्ये x चा वर्ग अधिक y चा वर्ग त्याचं नंतर वर्गमूळ काढायचं आहे. मग रूट मध्ये x किती आहे 15 15 चा वर्ग अधिक y किती आहे 20 20 चा वर्ग. चला तर करूया 15 चा वर्ग किती येणार 225 20 चा वर्ग किती येणार 400 225 अधिक 400 किती येणार 625 आणि 625 चे वर्गमूळ काय येणार आहे मुलांनो 25. पर्याय क्रमांक 4. अंक 11 ह्याच्यामध्ये ह्या राशीशी मूल्य राशी आपल्याला बघायची आहे म्हणजे समान किमतीची आहे त्या राशीसारखी. आपण काय करू आधी ह्या x ला कोणतं चिन्ह आहे आणि y ला कोणतं चिन्ह आहे ती काढू. आता कंसाच्या बाहेर वजा आहे म्हणजे ह्या x ला काय येणार आहे मुलांनो वजा x आणि कंसाच्या बाहेर वजा आहे म्हणजे ह्या y ला बी काय येणार आहे वजा y. आता ऑप्शन एक एक कट करू आणि आपलं उत्तर काढू. आता इथं आहे का तसं y ला अधिक आहे म्हणजे हा ऑप्शन नाही. इथं बघा वजा x आहे इथं अधिक वजा केले मग अधिक वजा काय होणार वजा y हाच ऑप्शन येतोय म्हणून ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 12 आजच्या सेक्शन मधील शेवटचा प्रश्न चालू आहे मुलांनो. एका वॉशिंग मशीनची किंमत 5/y अधिक x/6 दिलेली आहे आणि अशा x/6 वजा 5/y ची किंमत आपल्याला विचारलेली आहे. उदाहरणार्थ एका वॉशिंग मशीनची किंमत जर आपण 8 रुपये मांडली तर अशा 4 वॉशिंग मशीनची किंमत किती येणार 32. आपण गुणाकार करतोय ह्याच्यात सुद्धा गुणाकारच करायचा आहे. 5/y अधिक x/6 सेकंड ब्रॅकेट मध्ये काय करायचे x/6 वजा 5/y म्हणजे बघा एका मशीनची किंमत एवढी आहे आणि अशा एवढ्या वॉशिंग मशीनची किंमत विचारलेली आहे. आता ह्यातील प्रत्येक पदाने ह्यातील प्रत्येक पदाला गुणू 5/y अधिक x/6 ने परत x/6 वजा 5/y ला काय करायचे गुणायचं आहे. 5/y गुणिले x/6 किती येणार 5x/6y वजा 5y/5y 25/y वर्ग अधिक x/6 गुणिले x/6 x वर्ग/36 अधिक गुणिले वजा वजा x/6 गुणिले 5/y 5x/6y. आता बघा समान भावकीवाल्यांची बेरीज करा किंवा वजाबाकी करा ते डिपेंड कशावर करते धन ऋणच्या चिन्हावरती. अधिक 5x/y वजा 5x/y हे काय होणार कॅन्सल. मग आपलं उत्तर काय आलं वजा 25/y वर्ग अधिक x वर्ग/36 असा ऑप्शन कुठं दिसतोय मुलांनो x वजा 25/y वर्ग ऑप्शन क्रमांक 1. किती आहे का नाही सोपं. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी
गोखळी स्मार्ट क्लासेसला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन अवघड गणित सोडवत राहा. धन्यवाद. प्रश्न क्रमांक 12. आजच्या सेक्शन मधील शेवटचा प्रश्न चालू आहे मुलांनो. एका वॉशिंग मशीनची किंमत 5/y अधिक x/6 दिलेली आहे आणि अशा x/6 वजा 5/y ची किंमत आपल्याला विचारलेली आहे. उदाहरणार्थ एका वॉशिंग मशीनची किंमत जर आपण 8 रुपये मांडली तर अशा 4 वॉशिंग मशीनची किंमत किती येणार? 32. आपण गुणाकार करतोय, ह्याच्यात सुद्धा गुणाकारच करायचा आहे. 5/y अधिक x/6 सेकंड ब्रॅकेट मध्ये काय करायचे? x/6 वजा 5/y. म्हणजे बघा एका मशीनची किंमत एवढी आहे आणि अशा एवढ्या वॉशिंग मशीनची किंमत विचारलेली आहे. आता ह्यातील प्रत्येक पदाने ह्यातील प्रत्येक पदाला गुणू. 5/y अधिक x/6 ने परत x/6 वजा 5/y ला काय करायचे? गुणायचं आहे. 5/y गुणिले x/6 किती येणार? 5x/6y वजा 5y/5y 25/y वर्ग अधिक x/6 गुणिले x/6 x वर्ग छेद 36 अधिक गुणिले वजा वजा x/6 गुणिले 5/y 5x/6y. आता बघा समान भावकीवाल्यांची बेरीज करा किंवा वजाबाकी करा, ते डिपेंड कशावर करते? धन ऋणच्या चिन्हावरती. अधिक 5x/y वजा 5x/y हे काय होणार? कॅन्सल. मग आपलं उत्तर काय आलं? वजा 25/y वर्ग अधिक x वर्ग छेद 36. असा ऑप्शन कुठं दिसतोय मुलांनो? x वजा 25/y वर्ग. ऑप्शन क्रमांक 1. किती आहे का नाही सोपं? असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गोखळी स्मार्ट क्लासेसला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन अवघड गणित सोडवत राहा. धन्यवाद.